आता आपण आहोत दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी या गावी आणि आपण बघू शकता मल्लीनाथ पटणी यांच्या शेतामध्ये आहोत आणि ही आहे पपईची बाग आणि तुम्ही स्थिती बघू शकता कशा स्वरूपाची नुकसान झालेलं आहे पावसामुळे। या ठिकाणी पपईची झाडं जळलेली आहेत। या बागेमध्ये जवळपास 2 ते 2.5 फूट पाणी होतं आणि यामुळं शेती पिकाला प्रचंड असं नुकसान होतं आहे। यांची जवळपास 5 एकराची पपईची बाग आहे आणि मोठं असं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत आहेत इथले शेतकरी मल्लीनाथ पटणे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात एकंदरीत काय कशा स्वरूपाचं नुकसान झाले काय सांगा। बघा, मी बोरामणी गावातून मल्लीनाथ पटणे, दक्षिण सोलापूर जिल्हा। बघा, मी 20 डिसेंबरला पपईची लागवड केली होती। त्यावेळेस म्हणजे पावसाचं वातावरण असं नव्हतं एवढं, म्हणजे मेमध्ये कधीच असं पाऊस आलेला नाही आहे। फक्त हे माझ्या बघण्यात म्हणजे आतापर्यंतच्या बघण्यात किंवा जुने लोक पण सांगतात की या मे महिन्यात एवढं पाऊस कधीच झालं नाही अवकाळी। आणि ह्या पावसामुळं माझं 5 एकरचं प्लॉट पूर्ण असं जागेवर सर्व सुकून चाललं आहे। लागलेलं फळ आहे पण ते फळ हाती लागणार नाही, कारण का त्यांचं पानच नाही आहे जागेवर आणि झाडं सर्व खाली उन्मळून पडत आहेत, कुठं सुकत आहेत। 5 एकर माझं पूर्ण नाश झालेला आहे। मी लावताना बघा त्यावेळेस एक 60-70 हजार खर्च केलं, पुन्हा लागवडीचं खर्च 60-70 हजार केलं। तिथून आता 5 महिने 6 महिने झालं सांभाळतो मी। 6 महिन्यात माझं नाही म्हणतात 2.5 ते 3 लाख रुपये हे खर्च झाले। 5-6 लाख रुपये खर्च करून आता हाती काहीच लागणार नाही, कारण का हे माझं हातात आलेलं पीक एक लहान लेकराला जपल्यासारखं जपलं होतं मी। मला वाटलं होतं काय तर ह्याच्यातून आशेनं मी म्हणजे बाबा माझं काय तर होईल, भलं होईल। या ठिकाणी द्राक्षीची बाग होती। गेल्या वर्षीच्या पावसानं द्राक्षेसुद्धा माझी फेल गेली म्हणून मी द्राक्षे काढून ही आता पपईची लागवड केली। निदान त्याच्यात नाही तर ह्याच्यात तर मिळेल, पण ह्याच्यात पण नाही आणि त्याच्यात पण नाही, दोन्हीत पण नुकसान होऊन गेलेलं आहे माझं। खूप नुकसान झालं। 2 वर्ष झालं माझं शेतीला। गेल्या वर्षीसुद्धा पावसाने अतिपावसानं माझं नुकसान झालं आणि आता तर यावर्षी तर अवकाळीनं माझं खूपच मोठं नुकसान केलं आहे। माझ्या हातात येणारा पीक होता, आलेलं पीक होतं, लागलेलं पीक होतं। आज नाही तर उद्या मला मिळेल ह्या आशेने मी जगत होतो, पण आता काय असं झालं आहे की जगावं की मरावं शेतकऱ्यांनी। हे पूर्ण महाराष्ट्रातच सर्व शेतकऱ्यांना असं त्रास चालू आहे आणि आता फळ लागलं आहे पण वरती पान नाही आहे आणि फळ हाती लागणार नाही आहे। हे आता 20-25 लाखाचं माझं नुकसान झालेलं आहे बघा। तुम्ही म्हणताय पाठीमागच्या वर्षी देखील पावसानं तुमची द्राक्षाची बाग संपली, आता यावर्षी चालू ह्याच्यामध्ये पपई संपली, दोन्ही वर्षाचं साधारण किती नुकसान झालं? गेल्या वर्षी द्राक्षाचं पण माझं नाही म्हणलं तर एक 35 ते 40 लाख रुपयाचं नुकसान झालं, कारण का मी द्राक्षे सर्व पूर्ण एक्सपोर्ट करत होतो। 5 एकरचं प्लॉट होतं माझं, एक्सपोर्टला जात होतं माल। पण गेल्या वर्षी पूर्ण द्राक्ष म्हणजे पाणी एवढं अति पाऊस झालं, त्या पावसामध्ये मालच लागला नाही, म्हणजे काड्याच तयार झाले नाहीत। आणि यावर्षीसुद्धा तीच परिस्थिती आहे द्राक्षांची पण। आता सध्या काड्या तयार होत नाही तर जंतुमानस करपा हे रोग इतका आलेला आहे की द्राक्षांचं यावर्षीसुद्धा काय खरं नाही। म्हणून मी द्राक्षांना कंटाळून पपई लावलं आणि पपईमध्ये आलं तर पपईचं पण मला हे हाल झालं आहे। मला असं झालं आहे की काय करावं हे सूचना झालेलं आहे आता सध्याच। तर तुम्ही बघू शकता या प्लॉटमध्ये आत्ता पाऊस संपून 2 दिवस झाले उघडीप दिले, तरी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी आहे आणि या ठिकाणी पण बघू शकता की कशा स्वरूपाची या ठिकाणी घड लागलेले आहेत पपईला। मात्र हे घड कुठेही हाताला येणार नाहीत, कारण वरच पान नाही ना, पान पूर्ण तुटलेलं आहे। तर पान खराब झालं तर फळच येत नसतंय झाडाला। हे बघा तुम्ही, एक पण पान नाही आहे आणि सर्वच असं पूर्णच हे झालेलं आहे, कारण कसं पान असेल तरच फळ आहे, नाहीतर फळ काय उपयोगच नाही। हे सुद्धा 4 दिवसांनी सुकून जातात, आता हे सुद्धा राहणार नाहीत। चालू वर्षी पपईचं किती नुकसान झालेलं? चालू वर्षी नाही म्हणलं तर माझं एक 25 लाखाचं नुकसान झालेलं आहे बघा, कारण का हे माझं ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चालू झालं तर पुढचं रमजानपर्यंत चालत होतं, पण आता हे काहीच नाही, हाती लागणार नाही आहे पीक। आता तुम्ही म्हणताय द्राक्षाचं 35 लाख रुपयाचं आणि पपईचं 25 लाख रुपये, 60 लाख रुपयाचं नुकसान कसं सहन करतात? आता नाही विलाज आहे, काय करणार? निसर्गाच्या पुढं कोणाचं काय चालतंय का सांगा बघू। केलेलं खर्च तर गेलं। आता 5-6 लाख रुपये हे पाण्यात गेले, पुन्हा येणार उत्पन्न नाही आहे आणि करणार काय? आता निसर्ग आहे हे, आता हे सरकारने याकडं लक्ष देऊन काय तर बाबा, म्हणजे सरकारचं थोडं अपेक्षा आहे, सरकारकडं थोडं आमचं शेतकऱ्याचं बघण्याचं दृष्टिकोन आहे। सरकार काय तर मदत देईल किंवा बघेल, काय तर पंचनामे करतील। महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, फक्त सोलापूर जिल्हाच असं नाही। आता तर अति पाऊस जास्त झालेला आहे। आज 16 दिवस झाला पाऊस आहे आमच्यात, म्हणजे इतकं पाऊस झाला आहे 16 दिवसात की रोज एकही दिवस म्हणजे बंद नाही, खंड नाही पावसात, की 16 दिवस रोज पाऊस आहे। म्हणजे मान्सून पूर्व पावसाचा फटका कुठेतरी 100% हे मान्सून पूर्वच आहे, कारण का मे महिन्यात कधीच पाऊस नव्हता आणि मे महिन्यामध्ये पाऊस जास्त होऊनच हे अति पावसामुळे एवढं नुकसान झालेलं आहे। काय सरकारकडे काय मागणी आहे? सरकारनं आता आम्ही काय मागणी करणार? आम्ही मागणी का खूप करू, पण सरकार का तितकं पुरवठा करणार का महाराष्ट्राला द्यावं लागणार आहे? पण बघावं शेतकऱ्यांकडे, त्यांचं आमचं एवढी इच्छा आहे।
16 दिवस पाऊस सुरू आहे. या ठिकाणी तलाठी, सर्कल, मंडल अधिकारी कोणी आलं का? शेती कोणी नाही. काय नुकसान झाले सुद्धा विचारले नाहीत, कोणी आले नाहीत. कोणी आलं नाही. नाहीत. काय आहे? जिल्हाधिकाऱ्यांकडे काय मागणी करा? जिल्हाधिकाऱ्यांना सांगावं लागेल ना, त्यांनी मीटिंग घ्यावं लागेल, पंचनामे करा, कुठं काय झाले का, नुकसान झाले का बघा. हे सर्व त्यांचं काम आहे ना, आपण कसं सांगू शकतो त्यांना. तर हे होते मल्लीनाथ पटणे आणि यांची बाग पूर्ण हातातोंडाशी आलेला घास या ठिकाणी निसर्गाने हिरावून घेताना आपल्याला बघायला मिळतो. या ठिकाणी जी स्थिती आहे अतिशय विदारक स्थिती आपल्याला बघायला मिळते आहे. पूर्ण झाड आहे, हे पाण्यामध्ये काळं पडलेलं आहे, पूर्ण पानं झडलेली आहेत. काही पपई आहे मात्र ते देखील हाती लागणार नाहीत असं यांचं मत आहे, कारण हे झाडाला वर पानच नाही. तर ही अशा स्वरूपाची पपई असली तरी हे आता 2 दिवसात ही नासून जाईल, हे पूर्णपणे खराब होईल असं यांचं मत आहे. त्यामुळं पाठीमागच्या वर्षीचं 30-35 लाख रुपयाचं नुकसान, चालू वर्षीचं 25 लाख रुपयाचं नुकसान, असं जवळपास 60 लाख रुपयाचं नुकसान या शेतकऱ्यांना सोसावं लागतं. ती सोसायची तयारी आहे, मात्र शासनाने कुठंतरी शेती पिकाचे पंचनामे करून मदतीचा हात द्यावा अशी देखील माफक अपेक्षा त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. मुंबई तकसाठी विजयकुमार बाबर, सोलापूर.